नमस्कार शेतकरी मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली। राज्य सरकारने जो GR 9 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेला होता अतिवृष्टीचा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत पॅकेज रिलीफ बाबत, तर त्या GR मध्ये धुळे जिल्ह्याला वगळण्यात आलेलं होतं। परंतु राज्य सरकारने आता एक GR प्रसिद्ध केलेला आहे आणि या GR मध्ये सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यांची जी लिस्ट आहे तर ती लिस्ट या GR मध्ये घोषित करण्यात आलेली। परंतु शेतकरी मित्रांनो, 9 ऑक्टोबरचा जो GR होता आणि आता जो GR राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे धुळे जिल्ह्याला समाविष्ट करून या GR मध्ये खूप मोठी तफावत आहे, म्हणजे जमीन आसमानचा फरक या GR मध्ये आहे मित्रांनो। हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे, स्पष्ट करून सांगणार आहे कशा पद्धतीने 9 ऑक्टोबरचा जो GR आहे तर तो वेगळा आहे आणि आता जो GR राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे आणि हा GR किती वेगळा आहे चला तर समजून घेऊया सोप्या भाषेत। जरी चॅनलवर नवीन असाल शेतकरी मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, आपण अशाच गव्हर्नमेंटचा अपडेट्स आपल्या चॅनलवर नियमित आणत असतो। तर बघा, हा तो GR आहे ज्यात 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुके घोषित करण्याबाबत हा GR राज्य सरकारने 10 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेला आहे। तर राज्य सरकार या शासन निर्णयामध्ये म्हणतं की विभागीय आयुक्तांकडून व कृषी विभागाकडून नुकसानीबाबत प्राप्त तपशीलनुसार जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 253 तालुक्यांमधील शेतीपीक, शेतजमीन नुकसान तसेच वैयक्तिक व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान विचारात घेऊन राज्य सरकारने 7 ऑक्टोबर रोजी जी बैठक घेतली होती तर त्या बैठकीमध्ये जे बाधितांना आहे तर बाधितांना रिलीफ पॅकेज देण्याबाबत आणि सवलती देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। तर बघा, इतर राज्य सरकार रिलीफ पॅकेज देत आहे, रिलीफ पॅकेजही देत आहे आणि सवलती सुद्धा देत आहे। आता तुम्हाला मी आत्ताचा जो शासन निर्णय राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे तर तो शासन निर्णय मध्ये दाखवतो की किती मोठा बदल राज्य सरकारने याच्यामध्ये केलेला आहे। तर बघा, राज्य सरकार या शासन निर्णयामध्ये म्हणतं की राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर, पेरणी, खालील क्षेत्र, पिकाची स्थिती व सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेले तालुके सोबतच्या परिशिष्टानुसार आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येत आहे। सदर तालुक्यातील सर्व आपदाग्रस्त बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीतील जे गोष्टी असतात तर त्या लागू असणाऱ्या सर्व सवलती देण्याबाबत शासन निर्णय मान्यता देत आहे। बघा, इथं काय देत आहे, फक्त तुम्हाला राज्य सरकार सवलती देत आहे मित्रांनो, सवलती देत आहे, फक्त तुम्हाला रिलीफ पॅकेजचं मात्र एकही लाभ मिळणार नाही। रिलीफ पॅकेजमध्ये अनेक राज्य सरकारने मदत जाहीर केलेली, ती मदत तुम्हाला मिळणार नाही, फक्त सवलती राज्य सरकारने दिलेल्या आहेत। आता या सवलती कोणकोणत्या आहेत चला तर पाहू। तर बघा, सवलतींमध्ये काय मिळणार आहे तर जमीन महसुलात तुम्हाला सूट मिळेल, सहकारी कर्जाचे पुनर्गठन होईल, त्यानंतर शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीची स्थगिती 1 वर्षासाठी असणार आहे, तिमाही वीज बिलाची माफी तुम्हाला मिळणार आहे, त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी व 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फी जी त्यांची तर ती फी माफ केली जाणार आहे। फक्त आता आपल्याला सवलती लागू केलेल्या आहेत। मदत पॅकेज जे तर ते मदत पॅकेजमध्ये आपलं नाव घेण्यात आलेलं नाही मित्रांनो। धुळे जिल्ह्याला मदत पॅकेजमधून वगळण्यात आलेलं आहे, फक्त सवलतीमध्ये त्यांना आता समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आता मदत पॅकेजमध्ये अनेक ज्या मदती तर राज्य सरकारने दिलेल्या आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो 9 ऑक्टोबरचा GR आहे, यामध्ये जी मदत आहे तर ती मदत देण्यात आलेली, यात अनेक अशा गोष्टी शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आलेल्या आहेत। एकही मदत आता जो GR राज्य सरकारने दिलेला आहे तर त्या GR मध्ये त्यांनी समाविष्ट केलेली नाही, फक्त सवलती दिलेल्या आहेत, मदत दिलेली नाही यात। तर बघा, धुळ्याचं नाव त्या GR मध्ये वगळण्यात आलेलं होतं आणि या शासन निर्णयामध्ये धुळ्याचं नाव दिलेलं आहे। यात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर हे सर्व तालुके समाविष्ट असणारे, परंतु सवलती मिळणार आहे, तुम्हाला मदत 1 रुपयाची मिळणार नाही मित्रांनो। म्हणून सध्यास्तरी बऱ्याच शेतकरी या शासन निर्णयाला विरोध करतील, कारण याच्यामधून एकही शेतकऱ्याला काही मदत मिळणार नाही। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो।